महाराष्ट्र दिवस के अवसर पर अलीबाग स्थित अलीबाग पुलिस परेड मैदान में उत्साह के साथ ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित किया। महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे के हाथों ध्वजारोहण किया गया। इस अवसर पर प्रशासन के अधिकारी, पुलिस दल तथा बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। इस समय विभिन्न क्षेत्र में उल्लेखनीय काम करने वाले व्यक्ति का सम्मान किया गया। अभिवादन करते। महिलांच्या सक्षमीकरणासाठी याच विचारधारेला अनुसरून शासकीय कृपा महिला वसतिगृह जे कार्यरत आहे, इथे महिलांना सुरक्षात्मक विवाह पूर्ण रीतिरिवाजाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी उपक्रम। काय सांगाल, आज महाराष्ट्र दिन आहे, जागतिक कामगार दिन आहे आणि बुद्ध जयंती देखील आहे। तीन त्रिवेणी संगम आज आहे, आपण आज ध्वजारोहण केलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया? मी सुरुवातीला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आजच्या महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देते। महाराष्ट्र ही भूमी, हे राज्य आपला अभिमान राहिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ, अशा अनेक खऱ्या अर्थानं साधू संतांची आणि महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखली जाते। पुरोगामी विचारधारा, प्रगतिशील विचारधारा म्हणून हे राज्य ओळखलं जातं। आणि या दिनी खऱ्या अर्थानं ज्यांनी या राज्याच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांचं योगदान ही भूमी कधी विसरणार नाही। मी या निमित्ताने त्यांच्या विनम्र स्मृतीस आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या त्या विचारसरणीला, त्यांच्या कष्टांना, त्यांनी जे जे काही संघर्ष केला, त्या सगळ्या त्यांच्या या वैशिष्ट्यांचे मी मनापासून त्यांना अभिवादन करते, आभार मानते। आणि त्यातून ही राज्याची निर्मिती झाली। अशाच पद्धतीनं आपलं हे राज्य हे प्रगतिशील होत राहावं, विकसित होत राहावं, अशीच या दिनाच्या निमित्ताने सदिच्छा। आयसरून पाठवून ध्वजवंदनाचा मान रायगडमध्ये 2 मंत्र्यांना दिला जातो, पण रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही आहे। रायगडच्या विकासासाठी महत्त्वाचं वाटत नाही। खरं तर महत्त्वाचं हे आहे की जिल्हा कुठे थांबला नाही पाहिजे आणि पालकमंत्री पदाच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे ते आमचे प्रमुख नेते घेतील, महायुतीचे नेते असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आता सुनेत्रा काकी आहेत, हे त्या ठिकाणी निर्णय घेतील। पण एक बाब निश्चित आहे की त्या पदामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास कुठेही खंडित होणार नाही किंवा कुठेही पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यासोबत दुजाभाव हा होणार नाही, याची खबरदारी तिघांनी घेतली होती। बच्चू कडूंचं आता सरकारमध्ये विलीनीकरण झालेलं आहे। सरकार नाही, पक्षामध्ये विलीनीकरण झाले, पण सरकारमध्ये आता ते आलेलेच प्रकार। तर आपण बालविवाहामध्ये समाविष्ट असणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जी काही कारवाई आहे ही या गेल्या 2 वर्षामध्ये अधिक कडक पद्धतीनं आपण सुरू केली। याच्यातून माहिती मिळाल्यानंतर तिथले त्यांच्या कुटुंबावर तर हे दाखल केला जातोच, पण त्याचबरोबर त्या विवाहामध्ये सहभागी झालेले समजा जर ग्रामस्थ असतील, तिथलं काही ढोल ताशा पथक, काही बँड असेल किंवा भटजी असतील, ह्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई केली जाते। आणि या गेल्या 2 वर्षामध्ये तो रेशो आम्हाला ते प्रमाण कमी होताना जाणवतं आहे। इवन जे आपण म्हटल्याप्रमाणे खरं तर एकही बालविवाह होता कामा नये, हाच विभाग म्हणून आमचा प्रयत्न राहील। पण त्याचबरोबर ज्या गरोदर मातांची आपण म्हणताय की म्हणजे 18 वर्षाच्या आत असणाऱ्या गरोदर मातांची जी संख्या आहे ही सुद्धा गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे दरवर्षी ते घटण्याचं प्रमाण हे जे आहे ते आहे। आणि आम्हाला साधारणपणे बालविवाह असो किंवा कुपोषण असो हे 0.10 रेशोच्या खाली हे आम्हाला आणायचं आहे। आणि त्यामध्ये राज्य आणि जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या अधिकच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कारण याच्यात फक्त महिला व बालविकास नाही तर समाजामध्ये प्रबोधन करणं, जनजागृती करणं, त्याचबरोबर गृह विभागाची म्हणजे पोलीस विभागाची सुद्धा आम्हाला तितक्याच पद्धतीनं गरज लागणार आहे, स्थानिक प्रशासनाची, जिल्हा प्रशासनाची सुद्धा लागणार आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही तो रेशो खाली आणला आहे।
तो अधिकाधिक खाली आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा तो नगण्य करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकची कडक पावलं ही उचलली जातील. श्रीवर्धनचं जी ग्रामपंचायत आपल्याकडे होती ती आता शिंदे गटाकडे गेलेली आहे. एकंदरीत नाही, मला वाटतं, मला एक कळत नाही की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आपण इतक्या म्हणजे प्रतिष्ठित आणि ह्या सगळ्यांनी ग्रामपंचायत महत्त्वाच्या असतात, कुठल्याही चिन्हावर त्या लढवल्या जात नसतात. आणि आत्ता ज्या निवडणुका होत्या ह्या पोटनिवडणुका होत्या. काहींची 1 वर्षाची मुदत राहिली आहे, काहींची 1.5 वर्षाची राहिली आहे. ज्यांनी त्यावेळेला जे तिथं काम करत होते, कदाचित लोकांना त्यावेळेला त्यांचं काम पसंत असेल नसेल त्या ह्यानी कदाचित झालं असेल. आम्ही पुन्हा एकदा तिथं आणि जवळपास 18 का 20 ग्रामपंचायती लागल्या होत्या. त्याच्यातल्या 1 ग्रामपंचायतीमध्ये वेगळा निकाल लागला म्हणजे तिथं काही एकदम काही अंगावर आलेलं आहे का असं काही वेगळं घडलेलं आहे अशातला भाग नाही. 6 सदस्य तिथं आमचेही आहेत. 6 सदस्य आता पोटनिवडणुकीतून निवडून आलेत. पोटनिवडणुकीत सुद्धा आमचे सदस्य निवडून आले. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामपंचायत ही कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसते. उलट जे निवडून आलेले आहेत त्यांनी आता गावातल्या विकासासाठी अधिकाधिक आपण लक्ष केंद्रित करणं. एकदा निवडणूक संपली, मतदान झालं की राजकारण संपलं. उलट ज्या अपेक्षेने लोकांनी मतदान केलेलं आहे त्या अपेक्षांना एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी खरं उतरणं हे गरजेचं असतं. त्यामुळे निवडून आलेल्या सगळ्या सरपंच असतील, सदस्य असतील, संबंध जिल्ह्यातील ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते. आणि जी काही मुदत त्यांना काम करायचे मिळाले त्याच्यामध्ये ते ग्रामीण विकासासाठी, गावच्या विकासासाठी काम करतील अशीच या निमित्ताने सदिच्छा. मैम, महाराष्ट्र दिन पर क्या बात रखेंगे? आज महाराष्ट्र दिन है, कामगार दिन है और इस अवसर पे मैं आप सबके माध्यम से सारी जनता जो है उनको शुभकामनाएं देती हूँ. ये महाराष्ट्र राज्य जो है वो छत्रपति शिवाजी महाराज की ये भूमि है और स्वराज्य की पहली संकल्पना और स्वराज्य जिन छत्रपति शिवाजी महाराज ने स्थापित किया उनके विचार आज भी इस भूमि में है और आगे भी जाके उनके विचारों पे काम करने का प्रयास ये जो हम लोग प्रतिनिधि हैं वो करते रहेंगे. और मेरी यही शुभकामनाएं रहेंगी कि महाराष्ट्र जो साधु संतों की भूमि ये पहचानी जाती है और विकसित महाराष्ट्र या डेवलपमेंट प्रो महाराष्ट्र ये पूरी जो दुनिया है या जो देश है वो महाराष्ट्र की तरफ बहुत ही आस लगा के हमेशा से एक प्रो डेवलपमेंट राज्य की तरफ से देखता आया है. तो ये जो प्रो डेवलपमेंट का टैग है ये महाराष्ट्र का आबादित रहे, यही मेरी शुभकामनाएं रहेंगी. थैंक यू.